नमस्कार, नवराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे। आज आपल्या सोबत शालू कृपाले मॅडम आलेली आहे। हे साहित्यिक भी आहे, मराठी चळवळीची खूप कार्यकर्ता आहे। नमस्कार। नमस्कार, मी शालू विनोद कृपाले, गोंदिया इथं राहते आणि आज हिंदी विश्व दिवस असल्यामुळे मी सर्वांना शुभेच्छा देते आणि आज मला इथं आमंत्रित केलं त्याबद्दल मी सर्व टीमचं हार्दिक अभिनंदन करते आणि धन्यवाद मानते। आज मला किमान वर्ग 12व्या वर्गापासून मी कविता लेखन करते। हिंदी मराठी साहित्य क्षेत्रामध्ये बऱ्याचशा कविता लेखन केलेल्या आहे आणि चारोळी लेखन, शायरी लेखन ह्या क्रियेतून मी साहित्य क्षेत्रात कार्यरत आहे। गोंदिया स्थित असलेली संस्था श्री गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्थे संलग्नित मी काम करते आणि बऱ्याचशा ठिकाणी मी अँकरिंगचं म्हणजे संचालनाचं काम सुद्धा करते। मला साहित्य क्षेत्रात आवड असल्यामुळे लहानपणापासूनच मी काव्यलेखन करते। हिंदी असो अथवा मराठी माझ्या आवडीचा विषय आहे कविता लेखन आणि मी नियमित काव्यलेखन करते। प्रेम कविता, विरह कविता किंवा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील ज्या ज्या घडामोडी होत असतात त्या घडामोडीवरती मी काव्यलेखन करत असते। बऱ्याचशा काव्यलेखनाच्या माझ्या पुस्तकं तयार झालेल्या आहेत, परंतु प्रकाशन अजून केलेलं नाहीये। मी मोहतेज या टोपण नावाने मी काव्यलेखन करते आणि काव्यलेखनाच्या क्षेत्रामध्ये साले कसा, दरे कसा आणि वर्धा, नागपूर अशा बऱ्याचशा ठिकाणी काव्य संमेलनात मी भाग घेतलेला आहे आणि राज्यस्तरीय काव्य संमेलनात सुद्धा मी भाग घेतलेला आहे। बरेचसे सर्टिफिकेट्स मला काव्य संमेलनात आणि मोमेंटोज स्मृतिचिन्ह, सन्मान चिन्ह मिळालेले आहेत। काय संदेश देणार आहे आज आहे विश्व हिंदी दिवस, त्यावर आपण काय संदेश देणार? मी साहित्य क्षेत्रातील असो किंवा सामाजिक क्षेत्रातील सर्वच नागरिकांना सांगू इच्छिते की हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे आणि या राष्ट्रभाषेचा मान आपल्याला राखायला हवा। प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक विभागात आपण हिंदी या भाषेवरूनच आपसात संबंध प्रस्थापित करू शकतो किंवा सहज सोप्या भाषेत बोलल्या जाते। आपुलकीची भाषा आहे आणि माणसांसोबत जोडणारी भाषा आहे, म्हणून हिंदी राष्ट्रभाषा मानली जाते आणि या हिंदी राष्ट्रभाषे दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आणि हिंदी भाषावर माझा फार अभिमान आहे। धन्यवाद। मन मोकळेपणाने शालू कृपाले यांनी सांगितले आपल्याला। सतीश पारधी, नवराष्ट्र, गोंदिया।